ॲप्रिसिएशन. कवितेचे नाव द ट्विन्स. टायटल. या कवितेचे टायटल आहे द ट्विन्स. पोएट. ही कविता हेनरी सॅम्ब्रुक ले यांनी लिहिलेली आहे. राईम स्कीम. या कवितेतील पहिल्या 4 ओळींचा विचार केल्यास पहिल्या ओळीमधील शेवटचा शब्द आहे लिम, दुसऱ्या ओळीमधील शेवटचा शब्द आहे ब्रदर, तिसऱ्या ओळीमधील शेवटचा शब्द आहे हिम आणि चौथ्या ओळीमधील शेवटचा शब्द आहे अनादर. तर आपण पहिल्यांदा लिम या शब्दासाठी ए हे अक्षर देऊया. त्यानंतर पुढचा शब्द आहे ब्रदर. ब्रदर हा शब्द लिम या शब्दाशी यमक जुळत नाही, म्हणून ब्रदरसाठी बी हे अक्षर घेऊ. जर ब्रदर हा शब्द लिम या शब्दाशी यमक जुळला असता तर आपण ब्रदरसाठी सुद्धा ए हेच अक्षर वापरले असते. ब्रदर या शब्दासाठी बी हे अक्षर घेतल्यानंतर आपण तिसऱ्या ओळीतील शेवटचा शब्द म्हणजे हिम या शब्दाचा विचार करूया. हिम हा शब्द पहिल्या ओळीतील लिम या शब्दाशी यमक जुळतो. लिम या शब्दासाठी आपण ए अक्षर वापरले आहे, म्हणून तो हिमशी यमक जुळतो. त्यामुळे लिमसाठी वापरलेले ए हेच अक्षर हिमसाठी आपण वापरूया. चौथ्या ओळीतील शेवटचा शब्द आहे अनादर. अनादर हा शब्द लिमशी यमक जुळत नाही, पण ब्रदरशी यमक जुळतो. ब्रदर आणि अनादर हे यमक जुळणारे शब्द असल्यामुळे ब्रदरसाठी वापरलेले बी हे अक्षर अनादरसाठी आपण वापरूया. वरील यमक जुळणाऱ्या शब्दांचा विचार केल्यास ए बी हा पॅटर्न तयार होतो. म्हणून या कवितेची राईम स्कीम ए बी ही आहे. फिगर्स ऑफ स्पीच. या कवितेतील पहिल्या ओळीमध्ये ॲलिट्रेशन हा अलंकार होतो. इन फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिम. या कवितेतील पहिल्या ओळीमध्ये एफ या अक्षराचा फ हा साऊंड रिपीट झालेला आहे, म्हणून या कवितेच्या पहिल्या ओळीमध्ये ॲलिट्रेशन हा अलंकार होतो. सेंट्रल आयडिया. कवितेची मध्यवर्ती संकल्पना. इट इज अ व्हेरी फनी अँड ह्युमरस पोयम. ही एक मजेदार आणि विनोदी कविता आहे. इन दिस पोयम पोएट हेनरी सॅम्ब्रुक ले राइट्स प्रॉब्लेम्स फेस्ड बाय हिम ॲज अ ट्विन. जुळे म्हणून त्यांनी तोंड दिलेल्या समस्या हेनरी सॅम्ब्रुक ले या कवितेत लिहितात. ही राइट्स हाऊ द टीचर्स, रिलेटिव्स अँड पीपल वर कन्फ्यूज्ड. ते शिक्षक, नातेवाईक आणि इतर लोक कसे गोंधळात पडायचे हे लिहितात. इन चाइल्डहुड, स्कूल लाईफ, डोमेस्टिक लाईफ अँड इवन आफ्टर डेथ ही फेस मेनी प्रॉब्लेम्स. बालपणात, शालेय जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये आणि मृत्यूनंतर सुद्धा त्यांनी अनेक समस्यांना तोंड दिले. द प्रॉब्लेम्स आर सो एक्झॅगरेटेड दॅट दे क्रिएट ह्युमरस इफेक्ट. या समस्या अतिशयोक्ती पद्धतीने मांडल्या आहेत, म्हणून त्या विनोद निर्माण करतात.